तरुण भारत नागपूर दिनांक 27 जून 2022 अग्रलेख बदनामी मोहिमांना दणका. सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना एसआयटीने अटक केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरात दंगलींच्या सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. तो देताना तीस्ता सेटलवाड यांची चौकशी करण्याचे आदेश विशेष तपास यंत्रणेला दिले होते. त्यानुसार विशेष तपास यंत्रणेने तीस्ता सेटलवाड यांना अटक केली आहे. गुजरातच्या दंगलीत बळी पडलेल्या पीडितांना मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गोळा करून त्या निधीचा गैरवापर व्यक्तिगत कामासाठी केल्याचा आरोप सेटलवाड यांच्यावर आहे. या देशात कथित सेक्युलरिस्टांनी जी कटकारस्थानं केली ती आता बाहेर पडतायत. एरवी न्यायालयं सर्वोच्च आहेत, न्यायालयांचा निकाल मानला पाहिजे असं पांडित्य पाजळणारे लोक आता न्यायालयातून जेव्हा गैरसोयीचा न्याय बाहेर पडतो आहे तेव्हा न्यायालयावरही प्रश्नचिन्ह लावतायत. एकगठ्ठा मतांसाठी मुस्लिमांचं लांगुल चालन करणाऱ्या राजकीय पक्षांनी देशात एक वातावरण तयार केलं होतं. यात एक अलिखित दहशत आहे. मुस्लिमांचं लांगुल चालन न करता या लांगुल चालनाला विरोध कराल तर तुम्हाला जातीयवादी किंवा संकुचित ठरवलं जाईल अशी एक स्थिती या लोकांनी तयार केली होती. या लांगुल चालनाचा अक्षरशः अतिरेक झाला. लांगुल चालन हा जणू सेक्युलर या शब्दाचा पर्यायवाची शब्दच झाला. शहाबानो प्रकरणात कालचक्राची सुई उलटी फिरून मुस्लिम महिलांना पुन्हा मध्ययुगात लोटण्याची कृती हा लांगुल चालनातील अतिरेक होता. त्याची प्रतिक्रिया मग श्रीराम जन्मभूमी आंदोलनात देशातील बहुसंख्य हिंदू समाज जात-पात, भाषा, प्रांत असे सगळे भेद विसरून एकत्र येण्यात झाली. मात्र या जागृतीने कितीतरी लोकांना पोटदुखीचे विकारच जणू जडले. अल्पसंख्याकांच्या टोकाच्या लांगुल चालनाने आपण काहीही केलं तरी चालतं अशी एक भावना अल्पसंख्यक समाजातील असामाजिक तत्वांमध्ये तयार झाली होती. याच प्रकारच्या कैफामध्ये गोध्रा इथली घटना घडली. अयोध्येतून परतणाऱ्या रेल्वेतील कारसेवकांना अतिशय निर्दयपणे जाळून मारण्याची ही घटना माणुसकीच्या इतिहासातील एक अतिशय निंद्य घटना होती. मात्र या घटनेचा निषेध ना कथित सेक्युलरिस्टांनी केला ना देशातील कोणाही राजकीय पक्षाने. त्यामुळे गुजरातमधील सर्वसामान्य हिंदू संतप्त झाले, रस्त्यावर उतरले. गुजरातभर दंगली सुरू झाल्या. समाजात आणि देशात जे काही घडेल त्याचं खापर हिंदुत्ववाद्यांवर फोडायचं आणि राजकारणात समाजकारणात त्यांना बदनाम करायचं असं कारस्थान खेळणाऱ्या लोकांनी गुजरात दंगलींचं खापर गुजरातचे भाजपचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर फोडायला सुरुवात केली. मोदींनीच दंगली घडवल्या असे आरोप करीत किंचाळत मोदी आणि भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याची चढाओढ सुरू झाली. अगदी अमेरिकेचा व्हिसा मोदी यांना नाकारण्यापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताची बदनामी करण्यापर्यंत या लोकांची मजल गेली. आपण आपल्या देशाची बदनामी करीत आहोत याचं भानही या लोकांना राहिलं नाही. दंगल झाली की त्यात जमावाचं एक मानसशास्त्र असतं. जमावात मंडळी आपले स्वार्थ साधून घेण्याचा, आपले हिशेब पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतात. गुजरात दंगलीनंतर दंगलीतील पीडितांना मदत करण्याचा आव आणत मोदी द्वेषाने पछाडलेल्या तीस्ता सेटलवाड नावाच्या वकीलबाईने एक स्वयंसेवी संस्था स्थापन केली. या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने नरेंद्र मोदी यांच्यावर विविध न्यायालयात केसेस दाखल केल्या. अगदी काही प्रकरणांची सुनावणी गुजरातमध्ये तटस्थपणे होणार नाही असं कारण दाखवत सुनावणी राज्याबाहेर करण्याचा घाट घातला. सेक्युलर म्हणून प्रसिद्धी मिळवली आणि त्या आधारे आपल्या स्वयंसेवी संस्थेकरिता परदेशात निधीसाठी आवाहन केलं. या आवाहनाला अर्थातच जगातून प्रतिसाद मिळाला आणि काही कोटींचा निधी तिच्या संस्थेला मिळाला. आपल्या देशात स्वयंसेवी संस्था नावाची एक लुटारू व्यवस्था काँग्रेस सरकारच्या काळात देशभर विकसित झाली होती. स्वयंसेवी संस्थांच्या नावाने परदेशातून भक्कम निधी मिळवायचा आणि आपलं उखळ पांढरं करून या निधीचा दुरुपयोग करीत मजा मारायची असा धंदा या लोकांनी चालवला होता. तीस्ता सेटलवाड यांनी हेच केलं. मोदी द्वेषातून न्यायालयात मोदी यांना अडकवायचं आणि त्यांचं राजकीय जीवन, व्यक्तिगत जीवन बदनाम करून सोडायचं याचा तर चंग बांधलाच. मात्र या परदेशी भक्कम निधीतून वैयक्तिक स्वार्थ साधण्याचा सपाटा या बाईंनी लावला. आपल्या या धंद्यात तेजी यावी म्हणून तीस्ता सेटलवाड यांनी अनेक बंद झालेली न्यायालयीन प्रकरणं पुन्हा उकरून काढली. काही प्रकरणात साक्षीदारांवर जबरदस्ती करून खोट्या साक्षी देण्यास भाग पाडलं.
त्यासाठी तयार नसलेल्या साक्षीदारांना डांबून ठेवून दबाव आणण्यापर्यंत या बाईंची मजल गेली होती. विशेषतः गुलमर्ग सोसायटी प्रकरणात तीस्ता सेटलवाड यांनी खूपच थैथयाट केला होता. सर्व कथित पुरोगामी प्रसार माध्यमही या तीस्ता सेटलवाड यांना अतिशय मोठी प्रसिद्धी देत होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गृहमंत्री अमित शहा यांची एक मुलाखत एका मीडिया संस्थेने घेतली आहे. त्यामध्ये त्यांनी या विषयावर प्रकाश टाकला. तीस्ता सेटलवाड सारख्या लोकांना प्रोत्साहन आणि मदत देत काही शक्ती आणि राजकीय पक्ष गुजरात दंगलींची प्रकरणं अधिकाधिक काळ लांबवत नेण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र मोदी यांनी संयमाने आणि धैर्याने या सर्वांना सामोरं जात अखेर न्यायालयीन लढाईतही विजय मिळवला. काही पोलीस अधिकाऱ्यांना खोट्या तक्रारी करायला लावून मोदी यांनी दंगलीला प्रोत्साहन दिलं. दंगल आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत असं सिद्ध करण्याच्या मागे मंडळी लागली होती. राजकारणासाठी कायदा, यंत्रणा, प्रशासन यांचा कसा दुरुपयोग काँग्रेस आणि अन्य पक्षांनी केला याचं हे सर्व प्रकरण म्हणजे एक मोठं उदाहरण आहे. मात्र अखेर सर्वोच्च न्यायालयाने या सर्व प्रकरणात नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिली आहे. मोदी यांनी देशातील जनतेचं प्रचंड समर्थन मिळवलं, उत्तम प्रशासन आणि लोकांचा विश्वास संपादन केला. प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर प्रशासन सर्वांसाठी समान प्रकारे राबवत सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास ही केवळ घोषणा न ठेवता प्रत्यक्ष अनुभव लोकांना दिला. त्यामुळे न्यायालयांचे निर्णय आणि प्रत्यक्ष अनुभव याची प्रचिती लोकांचा मोदी यांच्यावरचा विश्वास वाढवणारी ठरली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नरेंद्र मोदी यांना एसआयटीने दिलेली क्लीन चिट कायम ठेवत म्हटलंय की तीस्ता सेटलवाड यांनी याचिकाकर्त्या जाकिया जाफरी यांचंही चुकीच्या पद्धतीने भावनिक शोषण केलं. म्हणजे केवळ मिळालेल्या निधीतून खासगी खर्चाकरता पैसे वापरून केलेली अफरातफर इतकाच गुन्हा नाही, तर पीडितांना खोटनाटं बोलून त्यांना भावनिकरित्या भडकवून चुकीच्या दिशेने या तीस्ताबाईंनी नेलेला आहे. तीस्ता सेटलवाड आणि त्यांचे पती जावेद आनंद यांनी आपल्या स्वयंसेवी संस्थेला आलेल्या निधीचा दारू पिणं, उपभोगाचे अन्य खर्च यासाठी गैरवापर केला. तीस्ता सेटलवाड यांच्या विरोधात मुंबईतील सांताक्रूज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर अहमदाबादच्या गुन्हे शाखेने तिला पोलीस ठाण्यात चौकशी करता नेलंय. भारतात वैचारिक संघर्ष कसा खुंची पद्धतीने केला जातो आणि द्वेषाने पछाडलेले लोक एखाद्याचं जीवन बर्बाद करण्यासाठी कसे सरसावून लिंचिंग केल्यासारखं करतात याचं हे उदाहरण आहे. तीस्ता सेटलवाड यांना त्या काळात देशातील सर्व कथित पुरोगामी आणि कथित सेक्युलरिस्ट अगदी किंचाळून समर्थन देत होते. सर्व माध्यमं या बाईंना प्रसिद्धी देत मोदी यांची बदनामी करण्याला सरसावून पुढे झाली होती. अमित शहा यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपण मोदी यांची या काळातील तगमग जवळून पाहिली आहे असं म्हटलंय. मात्र मोदी यांनी कोणताही आक्रस्ताळेपणा किंवा विनाकारण ओरड न करता अतिशय संयमाने परिस्थिती कशी हाताळली याबाबतही अमित शहा बोलले आहेत. आता तीस्ता सेटलवाड यांची चौकशी होईल आणि कदाचित शिक्षाही होईल. मात्र तीस्ता सेटलवाड यांना झिलकारी बनून साथ देणारे बुद्धिजीवी, प्रसार माध्यम, स्वयंघोषित विश्लेषक आता जाहीर माफी मागणार का? कारण काळ सोकावत चाललाय. केवळ गुजरात दंगलीतच नाही तर अशाच प्रकारची बदनामी मोहीम या लोकांनी नंतरही उत्तर प्रदेशातील मॉब लिंचिंग, गुजरातमधील गोसेवकांकडून झालेली मारहाण अशा प्रकरणात राबवली होती. तीस्ता सेटलवाड प्रकरणानंतर अशा मायावी बदनामी मोहिमांना ब्रेक लागला पाहिजे. दैनिक तरुण भारतचा हा अग्रलेख आपण tarunbharat.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असेच अभ्यासपूर्ण आणि परखड विचारांचे लेख ऐका फक्त डिजिटल तरुण भारत सोबत. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअरही नक्की करा. धन्यवाद.